जमिनीशी डाळ चोडून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींचाच समाज खऱ्या अर्थानं गौरव करतो. आज कृषी दिनाच्या पावन औचित्यानं आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आमचे मार्गदर्शक आणि सेंद्रिय शेती चळवळीचे अभ्यासू कार्यकर्ते माननीय श्री सुनील विष्णू भोसले यांना सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या अविरत कार्याचं गौरव आहे. आपल्या ज्ञानानं, अनुभवानं आणि निस्वार्थ मार्गदर्शनानं असंख्य शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे. आदरणीय सुनील अंकल, आपल्या कार्यातून आम्हालाही शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली. आपण असे शेतकरी हितासाठी कार्यरत राहून समाजाला दिशा देत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी महामहिम राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. आपल्या मानाच्या यशाबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शेती वाचली तर शेतकरी वाचेल, शेतकरी वाचला तर देश समृद्ध होईल. हार्दिक अभिनंदन माननीय श्री सुनील विष्णू भोसले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.